तर ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडून वैयक्तिक पहिले आणि संघाकडून पहिले षटक घेऊन आलाय तो प्रशांत ले, एक रफ्तार गोलंदाज या कामोडे नगरीमधील. पाहूया आपल्या गोलंदाजीमधून कशा प्रकारचं योगदान आपल्या संघाला देतो. आणि सलामीर जोडी, एक राईट हँड लेफ्टी अशी सलामीर जोडी ऋषिकेश आणि रुद्राक्ष. तर लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन मैदानामध्ये सलामीर जोडीच्या माध्यमातून उभा आहे. ऋषिकेश जनावरे लेफ्टी, रुद्राक्ष राईटी. कायसं क्षेत्ररक्षण सजवत आहेत प्रशांत ली. अमन टाक लवकरात लवकर यायचंय. संतोष पाल, संघ नायक आणि संघ मालक या तिघांनी देखील व्यासपीठावर लवकरात लवकर यायचं. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. शेतकरी कामगार पक्षाचे कामोडे शहर अध्यक्ष आदरणीय गौरवजी पडवल साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या संपूर्ण कामोडे प्रीमियर लीगच्या कमिटीचं हार्दिक स्वागत आहे. आणि पहिलाच बॉल ऋषिकेशचा प्रशांत कडून. बॉल काहीशी दिशाहीन. पहिलाच बॉल, पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय आणि अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. पहिलाच बॉल, उघडा डोळे बघा नीट. पहिलाच बॉल आहे तो फ्री हिट. तर ऋषीसाठी पहिलाच बॉल फ्री हिटचा घेऊन येतोय तो प्रशांत. काहीसं 10-12 पावलाचं रनअप. पंचांना पार केलंय. बॉल सोडलाय. बॉल ऋषीच्या दिशेने गेला आणि हा तटवायचा प्रयत्न फसलाय. परंतु नक्कीच फ्री हिट मध्ये ऋषीला जीवदान नक्कीच मिळेल. सागरने उत्कृष्टाचा झेल घेतला होता परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता कारण हा फ्री हिटचा बॉल होता. 1 धावेने मात्र धावसंख्येत भर होईल. धावसंख्या झाली ती 2. आणि एक आक्रमक फलंदाज, बिग हिटर, जहानुमान कामोडे संघाचा एक बिग हिटर स्ट्राईकला आला. तर रुद्राक्ष पाहूया आपल्या संघासाठी कसा योगदान देईल आपल्या बॅट मधून. या आधीच्या इनिंग मध्ये पाहिलं तर रुद्राक्षने चांगलीच खेळी केली होती. 2 फटके मोठे खेळला होता तो. तर पाहूया प्रशांत रुद्राक्ष पंचांना पार केले आणि हा उत्कृष्ट सन्मान दिलाय. मात्र 1 धाव नक्कीच मिळेल या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने. आणि स्वतःचं खातं खोललं रुद्राक्षने 1 धावेने. संघाची धावसंख्या झाली ती 3. 2 बाद 3. अमन टाक वारंवार आपल्याला कॉल दिला जातो. संतोष पाल, संघ नायक आणि संघ मालक वारंवार आपल्याला सूचना दिल्या जात आहेत. चालू असताना मॅच संकेत 11 वर्सेस ग्लिस्टर ब्लास्टर. पुढील बॉल प्रशांत ऋषी आणि हा भिरकावून दिलाय. प्रयत्न होता परंतु ताकद कमी आणि नक्कीच ऋषी झालाय बाद. आणि पहिलाच मोठा फटका ऋषीच्या स्वरूपात मिळतोय तो संकेत 11 संघाला. काहीसा हलकासा फटका खेळला होता. अप्रचित दर्जाची गोलंदाजी करत होतो प्रशांत आपल्या संघासाठी. आणि पहिला झटका ऋषी परतोय तंबू मध्ये. वैयक्तिक 1 धावांवरती बाद होते ऋषिकेश जनावडे. आणि पाहूया ऋषी जागा घेण्यासाठी कोण येतोय मैदानामध्ये. आणि मैदानामध्ये ऋषी जागा घेण्यासाठी आला आहे एक बिग हिटर मकू अर्थात मकरंद भगत. या आधीची जी मॅच झाली होती त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. 6 बॉल 6 धावा काढू दिल्या होत्या. अमन टाक याने त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात येत आहे. आणि गौरवण्यासाठी आले ते आजचे प्रमुख पाहुणे गौरवजी पडवल साहेब व त्यांचे सहकारी. तर स्ट्राईकला आलाय तर मकू. दोन्हीही फलंदाज एकदम आक्रमक आहेत. प्रशांत त्याला मारा करेल मकूसाठी. पहिलाच बॉल पाहूया. आणि हा बॉल उत्कृष्ट असा बॉल होता. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही यालाय. बॉल जातो तो निर्धाव. बॉल चालाय डॉट.
उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते ती प्रशांत ले याची. आतापर्यंत मात्र 3 धावा दिल्यात, त्यामध्ये अतिरिक्त 1 धाव असेल व 2 धावा बॅटने आल्यात. पाहूया पुढील बॉल मकूसाठी प्रशांत कडून 55 पार केले आणि हा उत्कृष्ट तटवला, परंतु लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया जेल होतो का, आणि मकू सारखा मोठा फलंदाज प्रशांतच्या जाळ्यात अडकला आहे आणि मकू परततो तंबू मध्ये. दुसरा विकेट मिळतोय तो प्रशांत याला. सागर म्हात्रे यांना पुढील मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रशांत कडून. आतापर्यंत 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेण्यात सक्सेस मिळवलाय तो प्रशांत याने. आणि आता मकूची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आहे तो रोहन. आतापर्यंत मात्र 3 धावा दिल्यात प्रशांतने पहिल्या ज्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आणि 2 विकेट बाद केलेत. मोठमोठे फलंदाज ऋषिकेश धनावडे आणि मकरंद भगत यांना बाद केलंय. आणि पाहूया त्याची जागा घेण्यासाठी आला तो रोहन. आणि हा उत्कृष्ट लॉंग ऑफच्या दिशेने बॉल फटका दिलाय, परंतु नक्कीच 1 धाव मिळेल. 1 धावेवर समाधान मानावे लागेल ते संकेत 11 संघाला. आणि 1 ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली ती 4, 2 बाद 4. जी पहिली ओव्हर असते ती पॉवर प्लेची, ज्यामध्ये मोठमोठे फटके बघायला मिळतात, परंतु या पहिल्याच ओव्हरमध्ये मोठमोठे खेळाडू बाद करण्यात यशस्वी आहे तो ग्लिस्टर ब्लास्टर संघ. आणि 1 ओव्हरच्या अखेर धाव संख्या झाली ती 4. कामोडे प्रीमियर लीग पर्व 4. यामध्ये उत्कृष्ट जे खेळाडू आपला सामना आपल्या संघासाठी विजय करून देतील त्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहे, तसेच उत्कृष्ट अशी कॅप देण्यात आलेली आहे. तर तो प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी चांगला आपला परफॉर्म दाखवा वैयक्तिकरित्या. तर नक्कीच संघाला जर तुम्ही विजेतापद घेऊन दिला तर नक्कीच आपल्याला उत्कृष्ट अशी एक कॅप आणि सामनावीरचं सन्मान चिन्ह नक्कीच आपल्याला मिळेल. तर आता नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो दुर्वेश गोवारी. त्याचा सामना करेल तो रोहन टू दुर्वेश. कसं समीकरण असेल पाहूया. पहिलाच बॉल 55 पार केलाय आणि हा उत्कृष्ट असा बॉल टाकायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न काहीसा फसलाय. बॉलची दिशा भरकटली आणि 1 धाव मिळाल. पहिलाच अतिरिक्त धाव, काहीशी दिशा भरकटली होती दुर्वेशची आणि 1 धाव नक्कीच मिळेल वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये भर झाली, धावसंख्या झाली ती 5. फुल बॉल रोशन साठी. पाहूया हल्ला चढवतो का रोशन, कारण क्षमता आहे. आणि हा सुपला शॉट खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय आणि बॉल जातोय निर्धाव. पहिला जो वाईट बॉल दिला होता तो बॉल भरून काढलाय दुर्वेश गोवारी याने आणि धावसंख्या स्थिरावलेली. सामना ज्या प्रकारे शांततेत चालला त्याप्रमाणेच उन्हान देखील शांतता घेतले. मैदानावरती मस्त सावलीच पडलेली आहे. पाहूया पुढील बॉल आणि हा तटवलाय बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेला. बॉल जातो का सीमा रेषा पार, पाहूया. परत बॉल गेला नक्की सीमा रेषा पार. खणखणीत असा रोशीच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकाने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 11. उत्कृष्ट असा फटका सजवला होता रोशन यांच्या बॅटमधून
आणि 6 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या पोहोचली ती 11. 2 बाद 11. काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. पाहूया पुढील बॉल दुर्वेश टू रोहन. 55 पार केलं. बॉल सोडलाय. पुन्हा एक बॉल दिला भिरकावून. पाहूया बॉल कुठपर्यंत जातो, परंतु ताकद कमी आहे आणि नक्कीच या ठिकाणी झेल झालेला आहे. झेल बाद होतो तो रोहन. चांगलाच बॉल फसवा होता, परंतु यात काही समजलं नाही आणि शॉट मध्ये ताकद कमी असल्यामुळे झेल मिळालाय तो ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. आणि रोशनच्या स्वरूपात तिसरा झटका मिळतोय तो संकेत 11 संघाला. आकाशने उत्कृष्ट असा झेल घेतला आणि संघासाठी तिसरा विकेट घेऊन दिला. आणि आता रोशनची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो विजय राणा. पाहूया विजय राणा आपल्या एक उत्कृष्ट असा आक्रमक फलंदाज आहे. खूप मोठमोठे फटके खेळतो तो आणि त्यामुळे त्याच्या क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु आता कशा प्रकारे आपल्या संघाला योगदान देईल. दुसरी ओव्हर चालू आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 11 आणि विकेट गेल्या तर 3. फलंदाज बघून काहीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला दुर्वेश गोवारी. कारण हे दुर्वेश गोवारी असेल किंवा विजय राणा असेल बऱ्याच वेळ एकत्रच खेळताना दिसत आपल्याला. तर दोघांची एकमेकाला खेळी कशा प्रकारे ती माहिती आहे. परंतु पाहूया समीकरण कसं जुळून येतंय. विजय टू दुर्वेश आणि हा बॉल पुल करायचा प्रयत्न आणि हा उत्कृष्ट बॉलचा हलकासा आणि नक्कीच 0 मध्ये परतावं लागेल. विजय राणाला मोठा गडी बाद होतोय. विजय राणाच्या स्वरूपात अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते दुर्वेश गोवारीची आणि दुर्वेश गोवारी येऊन पोहोचला तो हॅट्रिक वरती. पाहूया हॅट्रिक घेतो का. क्षमता आहे हॅट्रिक घेण्याची आणि तीच हॅट्रिक रोखण्यासाठी मैदानामध्ये आले ते ॲडी कांबळे. पाहूया दुर्वेशची हॅट्रिक रोखतो का ॲडी कांबळे की हॅट्रिक घेतो दुर्वेश. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते ती ग्लिस्टर ब्लास्टर या संघाकडून. आतापर्यंत अपेक्षित अशी गोलंदाजी केली. संघ मालकांना जी अपेक्षित अशी गोलंदाजी पाहिजे होती त्याचप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते ती ग्लिस्टर ब्लास्टरच्या संघाच्या दोन्ही गोलंदाजाकडून. प्रशाने पहिली ओव्हर हाताळली. अप्रतिम दर्जाची ओव्हर टाकली त्याने. मात्र 4 धावा दिल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि आता सेकंड ओव्हर चालू आहे ती दुर्वेश गोवारीची. आतापर्यंत त्याने एका ओव्हरमध्ये 2 गडी बाद केलेत आणि हॅट्रिक घेतो का याचे सगळ्यांकडे लक्ष आहे. पाहूया हॅट्रिकचा बॉल दुर्वेश गोवारी ॲडीसाठी. पाहूया हॅट्रिक घेतो का की हॅट्रिक रोखतो ॲडी कांबळे. पाहूया बॉल सोडलाय आणि हा उत्कृष्ट बॉल लॉंग ऑफच्या दिशेला तटवलाय. हॅट्रिक ड्रॉप झालेली आहे परंतु काहीसा मिसफील्ड झालेली आहे शिवालंकेकडून आणि बॉल जातो सीमारेषा पार चौकार. आणि या चौकारून धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 15. दोन ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 15. 4 विकेट आतापर्यंत गेले आहेत. ओव्हर चेंज 1 मिनिट. 1 बॉल बाकी आहे. पाच बॉलच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 15. पाहूया पुढील बॉल दुर्वेशचा ॲडीसाठी. बॉल सोडलाय आणि हा उत्कृष्ट असा बॉल टाकायला आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धाव संख्या झाल्या ती मात्र आणि मात्र 15 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अत्यंत सौम्य आणि शांत खेळ इथे पाहायला मिळतोय तो संकेत 11 संघाकडून.
आणि पाहूया आता तिसऱ्या षटक घेऊन कोण येते. आणि संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते विकास जाधव. पाहूया दुर्वेश आणि प्रशांतच्या पावलावर पाऊल ठेवून हा गोलंदाजी करतो का. विकास एक डावखुरा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी करून देतो, कारण की 2 ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या त्या 15 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि हा तिसरी ओव्हर घेऊन आला तो विकास. काहीसं मोठं रनअप, जवळपास 15 पावलाचा रनअप असेल विकास याचं. निघा धाव घेतले दुर्वेशच्या रुद्राच्या दिशेने आणि हा बॉल आल्या स्वागत केलंय षटकाराने. अप्रतिम दर्जाचा फटका बघायला मिळाला तो रुद्राक्षाच्या बॅट मधून. विकासचा आल्याला स्वागत केले षटकाराच्या माध्यमातून आणि धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 21. पाहूया रुद्राक्षसाठी पुढील बॉल विकासचा. पाहूया 55 पार केले. बॉल सोडलाय. दुसरा बॉल तटवायचा प्रयत्न, परंतु काहीसे बॉलचे एज घेतले. गलीच्या दिशेने बॉल गेला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो लिस्ट संकेत 11 संघ आणि धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 22 आणि स्ट्राईकला आलाय तो एक हार्ड हिटर ॲडी कांबळे. पाहूया हॅडीच्या बॅट मधून आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही, परंतु नक्कीच मोठे फटके घेण्याची क्षमता आहे आणि नक्कीच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न करेल ॲडी कांबळे. पाहूया विकासला कशा प्रकारे सामोरं जातोय आणि हा फुलटॉस चेंडूचा बॉल होता. बॉल तटवायला मात्र एक धाव घे नक्कीच मिळेल तिथे. एक धावसंख्येमध्ये भर पडले. धावसंख्या झाली ती 23. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या झाली ती 23. चांगल्या प्रकारे कमबॅक केलं विकास याने. पाहूया रुद्राक्षसाठी पुढील बॉल विकास याचा काय असेल. उत्कृष्ट असा स्लो डिलिव्हरी. काहीसा बॉल फसवा होता, परंतु रुद्राक्षच्या डोक्याला बॉल लागलाय. एक धाव नक्कीच मिळेल. अतिरिक्त धाव मिळालेली आहे 22च्या स्वरूपात. आणि धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 24. ॲडी कांबळे कदाचित 2 कॅप घालून खेळत आहेत. पाहूया पुढील चेंडू विकास टू ॲडी कसा असेल. 55 पार केले. बॉल सोडलाय आणि हा बॉल भिरकावून दिला. बॉल चाला सीमा रेषा पार. खणखणीत असा चौकार. काहीसा बॉल मध्ये गोलंदाजाकडून काहीशी ताकद कमी पडली वाटतं. बॉल अर्ध्या पिजर पडला. तेवढ्याच बॉलचा स्लो बॉलचा समाचार चांगल्या प्रकारे ॲडी कांबळे यांनी घेतला. 4 धावसंख्येमध्ये भर पडली. वैयक्तिक 9 धावांवरती खेळतोय तो ॲडी कांबळे. आतापर्यंत 4 बॉल खेळलाय आणि त्यामध्ये 9 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय ॲडी कांबळे. पाहूया विकासचा पुढील बॉल ॲडीसाठी. एखादा मोठा फटका आला तर स्कोर धावसंख्या चांगली उभी होऊ शकते. हाच प्रयत्न असेल ॲडीचा, परंतु तेच मोठे फटके रोखण्याचा प्रयत्न करेल तो विकास. पाहूया पुढील बॉल ॲडीसाठी आणि हा काहीसा दिशा भरकटलेला बॉल. पंचांचा निर्णय वाईड बॉलचा इशारा. ओके धन्यवाद. धावसंख्येत मध्ये भर पडते. 1 ने अतिरिक्त धावेनं धावसंख्या झाली ती 29. पाहूया पुढील बॉल आणि हा काहीसा फसवा चेंडू होता, परंतु अपील केले LBW साठी, परंतु पंचाने अपील फेटाळले आणि धावसंख्या 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झाली ते 29. 4 बाद 29.
व या पुढील होणारा सामना मास्टर सूर्या वर्सेस शिवशंभो साईतेज 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की व्यासपीठाशी संपर्क साधायचा टॉस साठी. मास्टर सूर्या 11 वर्सेस शिवशंभो साईतेज या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करून घ्यायचे आहे. आणि आता नवीन गोलंदाज आलेला आहे तो शिवालंके. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथा षटक हाताळण्यासाठी आलाय तो शिवालंके. एक कामोड्याचा एक
हॅलो, 5 षटकार समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 44 धावा. तर नक्की आपण पाहिलं या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये पहिले 30 चेंडूमध्ये आपण पाहिलं 44 धावा आतापर्यंत झालेला. जिंकण्यासाठी इथे मात्र आव्हान आहे ते म्हणजे 30 चेंडू आणि 45 धावांचं. नक्कीच ग्राउंडमध्ये आपण पाहू शकतो एक क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणारे, क्रिकेटचा आदर करणारे, त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना क्रिकेटसाठी प्रोत्साहित करून दरवर्षी KPL आपण त्यांना KPL टू KPL ज्यांना आपण पाहतो तेच म्हणजे संकेत देसाई सर आपण पाहतो इन ऑन फील्ड. तर संकेत देसाई यांच्या गोलंदाजीसाठी नक्की ते खूप त्यांचा चाहता वर्ग आहे त्यांची गोलंदाजी बघण्यासाठी. तर संकेत देसाई आज गोलंदाजी करतील का नक्कीच पाहावं लागेल पुढच्या उत्तरार्धामध्ये. आजच्या दिवसातील 5वा सामना आपण इथे पाहतोय संकेत इलेव्हन विरुद्ध ग्लिस्टर ब्लास्टर या संघामध्ये. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 5 षटकार समाप्तीनंतर धावा केल्या आहेत संकेत इलेव्हन या संघाने 44 आणि जिंकण्यासाठी ते आव्हान दिलं आहे 45 धावांचं. नक्कीच एक म्हणता येईल असं कॉम्पिटिटिव्ह आव्हान नक्कीच असणार आहे. मगाच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं कामोटे टायटन या संघाने 6 चेंडूमध्ये 6 धावा तिकडे डिफेंड केलेत. तर नक्की दोन्ही संघांना विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आपल्याला. अजून देखील इथे 6 मॅचेस खेळवायचे आहेत. तर ग्लिस्टर ब्लास्टरसाठी आलेली ही जोडी ती म्हणजे सॅम्युअल चौगुले आणि शिवालंके. नक्कीच एक आक्रमक विस्फोटक अशी खेळ करणारे दोन्ही हे खेळाडू आहेत. स्वतःच्या कॉन्फिडन्स आणि मॅच संपवण्याचे ते एक प्रबळ खेळाडू आहेत. तर नक्कीच त्यांच्यासमोर तितकाच ताकदीचा असा गोलंदाज नक्कीच एक कमी वयात ज्यांनी सगळ्यात जास्त नाव असं कमवलं कामोट क्रिकेटमध्ये तोच ऋषिकेश दानावडे. आता मात्र सॅम्युअल यांना पहिला चेंडू फुल लेन प्रकार चेंडू होता. इथे मात्र चेंडूची लेंथ रीड केली सॅम्युअल यांनी. बघता चेंडू टर्न झाले आणि चेंडूला ग्लाइड केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतोय चौकार आणि याच हिशोबाने सामना देखील चालू होतोय. पहिला चेंडू आला चौकार आणि स्वागत केलं ऋषिकेश यांचं सॅम्युअल यांनी. 1 चेंडू आणि मात्र 4 धावा. नक्की छोटंसं आव्हान आहे इथे जे जिंकण्यासाठी जर संकेत इलेव्हनला हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच त्यांना डॉट बॉल कुठेतरी विकेट घेण्याचे कडे लक्ष द्यावं लागेल. तो वरच्या सामन्या दिशेने पुढील चेंडू ऋषिकेश यांचा काहीशा क्षेत्ररक्षणात फेरबदल करताना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला मिड विकेटच्या दिशेने फिरवलंय. दरम्यान आपण पाहू शकतो या संघाचे संघ मालक संकेत देसाई यांना कव्हरच्या दिशेने. पुढील चेंडू ऋषी यांचा इथे कव्हरचा खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा घेते. बॅटची कडावून चेंडू चाललाय फर्स्ट स्लिपच्या दिशेने आपण पाहतोय. नक्कीच मूर्ती लहान आणि कीर्ती महान असे खेळाडू ते म्हणजेच रवी कडून आपण पाहतोय. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने उभे असलेले खेळाडू डॉट बॉलचे होते सांगतात. तर नक्कीच एक चांगलासा कमबॅक इथे करतोय ऋषी आपल्या संघासाठी. इथे मात्र विकेट येण्याची नक्कीच गरज असं संकेत दिला सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू फुलरन प्रकार चेंडू होता. चेंडूला भिरकावलाय आणि नक्कीच ज्याला म्हणतो सॅम्युअल चौगुले ट्रेडमार्क शॉट चेंडू मारलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. तर नक्की आता मात्र धावा येतात सॅम्युअल यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. शांत आणि संयमी सुरुवात मगाच्या मॅचमध्ये आपण इथे मात्र एक तडाखेबाज फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सॅम्युअल यांना पाहतोय. पुढील चेंडू ऋषी यांचा स्ट्राईकवर पुन्हा एकदा सॅम्युअल.
फुल रन प्रकार चेंडू होता, चेंडूला सोडलंय, पंचांकडे दाद मागितली, पंच आम्हाला हात लांब करून सांगतायत अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोचते ती म्हणजे 11 धावांची. पॉवर प्ले हाणामारीचे षटक आपण इथे पाहतोय. पहिलं षटक इथे मात्र हाताळताना ऋषिकेश धनावडे. पुन्हा एकदा वळतं सामने दिशेने. फुल लेंथला चेंडू होता, इथे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, कव्हर सेशन मारलाय, एक धाव तर नक्कीच होईल. स्वतः बॉलर बॉल खाली येऊन तिकडे फेकी करेमध्ये एक धाव नक्कीच मिळेल सॅम्युअल आणि शिवा या जोडीला. या एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 13 धावांवर. 12 धावा, माफ करा, 12 धावांवर. तर आता मात्र आपण पाहतो स्ट्राईकला असलेले फलंदाज ते म्हणजे एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्याने कामोटे क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट असो, रबर क्रिकेट असो, दोन्ही हंगाम त्यांनी गाजवले. आणि KPL मध्ये ज्यांना बघण्यासाठी इथे एक मोठा असा फॅन क्लब त्यांचा आहे तेच शिवा लंके. आता मात्र स्ट्राईकवर. पाहूया काय करू शकते शिवा आपल्या संघासाठी. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण इथे पाहतोय. ऋषिकेश विरुद्ध शिवा. उजव्या हाताचा गोलंदाज विरुद्ध डाव्या हाताचा फलंदाज. ऋषिकेश विरुद्ध शिवा. एक चांगलंसं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे ह्या चेंडूवर नक्कीच. फुल लेंथचा चेंडू होता, चेंडूला मारलाय लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली येईपर्यंत एक धाव तर नक्कीच मिळेल. या एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजेच 13 धावांवर. तर सॅम्युअल यांच्यासाठी आपण मगाशी पाहिलं पहिल्या सत्रामध्ये पारितोषिक आलेलं. 3 चेंडू तर तिने 3 सलग षटकार मारले, त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक इथे मंडळातर्फे आलेलं आहे. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नक्की अंडरआर्म क्रिकेटचं एक प्रात्यक्षिक दाखवताना आपण पाहतो सॅम्युअल यांना. जितकं चांगलं ओव्हरआर्म क्रिकेट करतात तितकंच चांगलं अंडरआर्म क्रिकेट देखील आपण त्यांना गेले कित्येक वर्ष खेळताना पाहतोय. त्याच अंडरआर्म क्रिकेटचे प्रात्यक्षिक दाखवताना सॅम्युअल इकडे पहिली चेंडूची लेंथ पहिलेच वळले रिव्हर्सच्या दिशेने आणि चेंडूला कनेक्ट केलं. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने, चौकार. या चौकार आणि पहिलं षटक संपत, पहिला षटकार समाप्तीनंतर धावा होतं ते म्हणजे 17 धावा. हॅलो. तर नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे डावखुऱ्या हाताचा असा गोलंदाज. क्रिकेटमध्ये जुई गावासाठी आपण पाहिलं गेले कित्येक वर्ष त्यांना खेळताना आपण पाहतो. एक लेफ्ट आर्म स्लिंग ॲक्शन असलेले बॉलर, नक्कीच मास्टर माइंड अशी गोलंदाजी करण्यासाठी जे एक्सपर्ट आहेत त्यांना आता इथे पाचारण केले कॅप्टन मकरंद भगत यांनी. नक्कीच एक बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपण पाहतोय. शिवा लंके विरुद्ध रवी कडू. पहिला चेंडू रविदादा यांचा. फुल लेंथचा चेंडू होता, नक्कीच वेगाचं परिवर्तन केलं आणि इथे मात्र होते डॉट बॉलची संधानात. की मगाशी सांगितलं असं एक मास्टरमाइंड गोलंदाज ज्याला म्हणतात तेच रविदादा. आता मात्र ॲडी कांबली यांनी जाणलं पहिल्या षटकावर नक्कीच धावा आलेल्या. इथे कुठे धावा रोखण्याची गरज नक्कीच आहे संकेत दिले या संघाला आणि त्याचमुळे त्यांनी बोलवलं ते म्हणजे त्यांचा एक मास्टर माइंड असा गोलंदाज रवी कडू यांना. वळतं सामन्याच्या दिशेने दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा स्विच. इथे मात्र चेंडूला पुल केलं, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा निर्णयाची वाट पाहिजे, पंच म्हणता आम्हाला इथे चेंडू चाललाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला शिवा यांनी रीड केली होती, दुसरा चेंडू पहिलं शफल झाले आणि नटराज शॉट ज्याला म्हणतात त्याच प्रकारे मारलेला चेंडू चालला 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते होती म्हणजे 21 धावांवर. पुढील मॅच ती पण आपण पाहणार आहोत शिवशंभो शिवतेज हा संघ विरुद्ध मास्टर सूर्यलोन या 2 संघांमध्ये. एक नक्कीच एक स्टार स्टडेड लाईनअप ज्याला म्हणतो ती आपण पाहायला मिळणार आहे शिवशंभो शिवतेज या संघाकडे. विशाल फदाले, प्रणय शेलके, कुशल कुंदर, संदेश भगत, नक्कीच सँडी भाऊ ज्यांना आपण सकाळपासून पाहिलं यूट्यूब लाईव्हच्या मार्फत, ज्यांनी आपल्या दरवेळेस प्रत्येक टुर्नामेंटला इथे सपोर्ट केले तेच संदेश भगत आता मात्र लाईव्ह इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत आपल्या पुढील सामन्यामध्ये.
दरम्यान वळतोय सामन्याच्या दिशेने. रवी कडू आता मात्र स्ट्राईकवर. सॅम्युएल शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता, चेंडूला मात्र इथे सोडलं आणि पंचांचा निर्णय येतो. एक दिशाहीन गोलंदाज. चेंडू अवांतर धाव आणि अवांतर धाव, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 23 धावा. पुढील चेंडू इथे मात्र रीड केला, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पाय बाहेर काढून चेंडूला भिरकावलं कव्हरच्या दिशेने. सुंदर असा चौकारासाठी. नक्कीच आता मात्र या दोन बॅट्समॅनच्या बॅटमधून धावा येण्याचे गरजेचे होते पहिल्या मॅचमध्ये, तेच आता यायला लागलेत आणि पुढील सामन्यासाठी देखील ह्या धावा त्यांच्या बॅटमधून येण्याचे गरजेचं होतं ते आता मात्र रिझल्ट्स यायला लागलेत सॅम्युएल आणि शिवा यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू रविदादा यांचा. फुलरनचा चेंडू होता, चेंडूला कट केलंय, चेंडू चाललाय पॉईंटच्या क्षेत्ररक्षक डोक्यावरून. 2 बाउन्स सीमारेषेच्या दिशेने. तिकडे फिल्डर बॉल गॅदर करेल. फेकेपर्यंत 3 धाव तर नक्की 2 धाव तर नक्कीच मिळतील. तर इथे मात्र सगळ्यांची एकच चर्चा आहे, पुढील षटक संकेत देसाई स्वतः हँडल करणार का, कर्णधार मकरंद भगत त्यांना चेंडू देणार का. तर दरम्यान सॅम्युएल यांच्या बॅटमध्ये येणारा अजून एक ब्रँडेड असा षटकार. पहिल्या चेंडूची लेंथ रीड केली होती, शफल झाले, चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, मस्तकावर दस्तक दे, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 35 धावा. 35. अजूनही 18 चेंडू आणि इथे आता जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. आणि नक्की ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो क्षण आता आलाय. पूर्ण वर्षातून जो क्षण असतो संकेत देसाई फॅन क्लब यांच्यासाठी, तेच संकेत देसाई आता मात्र आले बॉलिंग मार्कवर. फिरकीचा जादूगार ज्यांना म्हणतो तेच संकेत देसाई आता मात्र बॉलिंग मार्कवर येताना आपण पाहतो. ॲडी यांचा हुकुमी एक्का, नक्कीच ज्याला आपण म्हटलं जातं, गेले कित्येक वर्ष KPL मध्ये त्यांना पाहिलं, KPL टू KPL फक्त त्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. तर इथे मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 10 धावांची गरज असेल तर पंचांना विनंती असेल सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. आपल्या अजून देखील 7 सामने इथे खेळवायचे आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. बॉलिंग मार्ग आपण पाहतो स्वतः संघ मालक स्वतः जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी आलेत संकेत देसाई. त्यांना स्ट्राईकवर फेस करते ते म्हणजे शिवा लंके. नाही चेंज ऑफ पेस ज्याला म्हणतो आपण, चेंज ऑफ पेस कधी कधी वर्क करतं. त्या चेंज ऑफ पेससाठी इथे मात्र कॅप्टन मकरंद भगत यांनी बोलवलं आहे संकेत देसाई यांना. तर नक्कीच वळूया सामन्या दिशेने. बेस्ट वर्सेस बेस्ट. संकेत देसाई विरुद्ध शिवा लंके. मोठा फटका येणार का की विकेट येणार. फुलर बघा चेंडू होता, इथे मात्र बॉलरला रिस्पेक्ट देत शिवा लंके यांनी ग्लाईड केला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 धाव तर नक्कीच मिळेल. त्यांना माहिती होतं चेंडू टप्पा खाल्ल्यानं कुठल्याही दिशेला वळू शकतो, त्यामुळे थांबले, रीड केला आणि चेंडूला फक्त दिशा दिली एका धावेसाठी. नक्की त्यांना माहिती आहे शिवा यांना की ह्या ओव्हरमध्ये रिस्क घेऊ शकत नाही आहे, त्यामुळे 1 चेंडू आणि 1 धाव आतापर्यंत संकेत यांच्या गोलंदाजीवर. सॅम्युएल यांना दुसरा चेंडू संकेत देसाई यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडूला भिरकावला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली, पंच आम्हाला हात वर करून निर्णय देत आहेत. हा आलाय उत्तुंग असा षटकार. नक्कीच एक कलात्मक बॅटिंग ज्याला आपण म्हणतो त्याच कलात्मक बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवून आपण इथे पाहतो सॅम्युएल यांना. इथे मात्र आता समीकरण बदलते. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असेल. शॉर्ट ऑन लाईन प्रकार चेंडू होता. सॅम्युएलला इथे संधी होती 3 चेंडूवर 3 षटकार मारून 200 रुपये जिंकायची, मात्र त्यांनी पाहिलं आणि ते दिलस्कूप केलाय. चेंडू चालला सीमा रेषा पार. चौकार. आणि इथं नो लॉस चेस केलाय ग्लिस्टर या संघाने हा सामना आणि सामना जिंकलाय. 1 साइडेड सामना ग्लिस्टर ब्लास्टर या संघाने हा जिंकलेला सामना